नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे गणपती बाप्पाचे आगमन. तर व्हिडिओ अपलोड करायला उशीर झाला कारण थोडंसं बाहेरगावी वगैरे गेले होते, त्यामुळे एडिट करणं नाही झालं. तर इथे मी गणपती बाप्पाच्या आगमनाची अर्धी तयारी तर आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवली होती. त्यासाठी बाप्पाचे अलंकार, सर्व दागिने, औक्षणाचं ताट, गुलाल, पाणी, वस्त्रमाळ, नाणे, सुपारी, फूल, दुर्वा, जे लागणारे साहित्य आहे ते सर्व आदल्या दिवशी रात्रीच काढून ठेवलं. त्यानंतर पंचपाळ, आघाडा, बेल, नागिलीचे पान, सुपारी, त्याला वस्त्रमाळ, आरतीचं ताट, त्यासाठी तुपातले निरंजन, अगरबत्ती, धूप, अगरबत्ती, अक्षदा, पाण्याचा कुंज, कापूर, 5 फळे, माचीस, पंचामृत हे सर्व काढून ठेवलं. मग बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून झाडझूड रांगोळी करून घेतली. रांगोळी काढून झाल्यानंतर पूजा करून घेतली, स्वयंपाक पण बनवून घेतला आणि मस्त अशी साधी सिंपल रेडी झाले. आणि गणपती बाप्पाला घेऊन यायला आम्ही बाजारात गेलो. मी आणि माझी 2 मुलं, दोघांच्या चॉईसने आम्ही बाप्पा घेतला आणि घरी आलो. मुलांचा खूप उत्साह पाहण्यासारखा होता, खूप आनंदित झाले होते मुलं. त्यानंतर बाप्पाचं औक्षण केलं छान असं. लहान मुलगा थांबायलाच तयार नव्हता. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया त्याचं कंटिन्युअसली चालू होतं. मध्येच नाचत काय होता. आम्ही बाप्पाची तयारी करण्याच्या आधी सर्व शेजारी पाजारी सगळीकडे जाऊन सांगून आलं की आमच्याकडे गणपती बाप्पा येणार आहे, आमच्याकडे गणपती बाप्पा येणार. कसं असतं ना, मुलांचं मन एकदम हलका, मनात काहीच नसतं, सरळ बोलून मोकळे व्हायचे. तसं आपलं पण राहायला पाहिजे होतं. तर अशा पद्धतीने मी तिघांचं पण औक्षण करून घेतलं आणि मग बाप्पांवरून गुटखा ओवाळून टाकला, आरती ओवाळून घेतली आणि अशा प्रकारे जंगी असं बाप्पाचं वेलकम केलं. बाप्पाची मूर्ती स्थापन केली आणि त्यासाठी मी आधी तयारी करून गेले होते. चौरंग वगैरे मांडून त्यावर तांदळाचा स्वास्तिक काढून त्याच्यावरती गुलाल, हळदी कुंकू टाकून ते सर्व मांडून मी गेले होते. आणि इथेच गणपती बाप्पाला स्थापन केल्यानंतर छान असं मुखदर्शन घेतलं. सर्वात आधी तर रुमाल काढून घेतला तो आणि छान अशी स्थापना झाली. डेकोरेशन तर मी ऑलरेडीच करून ठेवलं होतं 1 दिवस आधी. त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवर, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन चेक करा. तर अशा पद्धतीने सर्वात आधी दीपपूजा करून घेतली. माझ्याकडे अष्टविनायकचं एक निरंजन आहे जे की तिरुपतीवरून आणलेलं. त्याला मी स्वच्छ करून घेतलं पितांबरीने आणि त्यात मोठी अशी वात ठेवून दिवा लावून घेतला. त्यानंतर कलश स्वच्छ करून घेतला. कलशमध्ये पाणी, सुपारी, नाणे, फूल, अक्षदा, दुर्वा, कलशाला टिका लावून घेतला, चंदन, हळदी कुंकाचा. त्यानंतर फ्रेश अशी आंब्याची डहाळी ठेवून दिली. आंब्याचं झाड घरात समोरच असल्यामुळे किंवा आपण ताजी डहाळी तोडून ठेवता येते. अशी आंब्याची डहाळी ठेवून कलश स्थापन करून घेतला. त्यानंतर गणपती स्थापन झाला आणि त्यानंतर इथे नागिलीच्या पानावर नाणे, सुपारी घेतले. त्याला पण पंचामृताने मी फुलांनीच पंचामृत शिंपडून घेतलं. त्यानंतर पाणी पण फुलांनी शिंपडून घेऊन स्वच्छ करून घेतलं आणि मग चंदन, हळदी कुंकू, गुलाल, अक्षदा, फूल, वस्त्रमाळ अशा पद्धतीने सर्व लावून घेतलं. नंतर बाप्पांना पण टीका करून घेतला. लगेच कलश आणि नाणे सुपारीला पण टीका केला, वस्त्रमाळ वाहिली, फूल पाहिलं. बाप्पांना पण मी मोठी अशी वस्त्रमाळ छान बनवली होती. त्यानंतर फुलांची माळ घातली आणि इथे मी आता अलंकार घालत आहे. हे अलंकार मी ऑनलाईन मागवले आहेत. तुम्हाला हवे असतील तर मला कमेंट करा. ते मोदकाची माळ, नागिलीचं पान, अष्टविनायकाचं पान, त्रिशूळ, दुर्वा,
त्यानंतर मूषक पण खूप छान वजनदार भरीव आहे. इथे नागिलीचं पान, त्यावर सुपारी, त्यानंतर इथे केवड्याचं पान पण आलेलं आहे, त्यामध्ये मोदक, त्यानंतर जास्वंदाचं फूल पण आलेलं आहे छान असं. 1.5 ते 2 फुटाच्या गणपतीसाठी हे अलंकार खूप मस्त आहे. जास्वंदाचं फूल आणि अशा पद्धतीने सर्व देवाला अलंकार घालून घेतला. त्यानंतर आपले दुर्वा आणि लाल फूल ठेवून दिला. त्यानंतर आघाडा बेल पण ठेवून दिला. देवाच्या शेजारी 5 फळं पण दाखवली नैवेद्य म्हणून. ते बाप्पाला आमच्या इथे वनरवळे खूप आवडतात, ते पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो पण तुम्हाला मी शक्य तेवढं लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. तर अशा पद्धतीने बाप्पाची पूजा करून झाल्यानंतर आरती करून घेतली. आमच्या दोन्ही मुलांनी मिळून आरती केली बाप्पांची. आरती दाखवली, तर पाणी वगैरे फिरून मस्तपैकी. त्यानंतर मी देवाला नैवेद्य बनवला. तर अशा प्रकारे आम्ही बाप्पाचे आगमन केले. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. परत एकदा सांगते, तुम्हाला जर बाप्पाचे अलंकार पाहिजे असतील तर मला कमेंट करा, मी सांगते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.